हॅलो सगळ्यांना. सगळ्यात आधी तर मला थँक्यू म्हणायचं आहे तुम्हा सगळ्यांना की तुम्ही सगळं ज्यांनी माझ्यावरती प्रेम दाखवलं आहे आणि जो काही सपोर्ट केला आहे, जे काही वोट्स केले ज्याच्यामुळे मी आज बिग बॉस सीझन 6ची विनर झाले, त्यासाठी तुम्हा सगळ्यांना मनापासून थँक्यू. तुमच्या सगळ्यामुळे ते शक्य झालं आहे आणि फायनली मी विनर बनून बाहेर पडली आहे. खूप छान दिसते. दीक्षिता मोरे सांगते खूप छान दिसते. थँक्यू. बिग फॅन फर्स्ट डे पासून. कोण आहे? ओम दराडे. ओके, थँक्यू ओम. संकेत बनसोडे. तर मला तुम्हाला सांगायचं आहे की माझा प्रवास खूप छान झाला बिग बॉसचा. जसं मी इमॅजिन केलं होतं बिग बॉस असतं, ज्या प्रकारे खेळतात वगैरे, मी सगळं जगले बिग बॉस तिकडे. खूप छान वाटलं मला बिग बॉस खेळताना, इस्पेशली टास्क तिथले जे छान छान एक एक कॉन्सेप्ट असायच्या बिग बॉस सीझन 6च्या, त्या खेळायला मला खूप मजा आली. खूप छान दिसतीये तू समीक्षा. ओके. वेद इचके बिग बॉस सीझन 6 विनर. थँक्यू. तुम्हा सगळ्यांना खरंच खूप मनापासून धन्यवाद. मी ॲक्च्युली खूप रात्री तिकडून बाहेर पडले. माझा फोन जेव्हा मी हातात घेतला मला इतकं छान वाटलं. मी फक्त म्हणायचे की मी बाहेर पडल्यानंतर लोकांचं प्रेम जे बघणार आहे ते कशा प्रकारे बघणार आहे. मी जसा फोन हातात घेतला, माझी विनर अनाऊन्समेंट झाल्यानंतर लहान मुलांच्या रिॲक्शन म्हणजे अशा होत्या, म्हणजे पॅरेंट्सने वगैरे टाकलं होतं त्यांचे व्हिडिओ सोशल मीडियावरती. छोटी छोटी मुलं टीव्ही समोर उभी राहून हात जोडून अक्षरशः देवाला सांगतायत तन्वी दिदी तन्वी दिदी तन्वी दिदी. आणि जसं माझं नाव अनाऊन्स झालं ती मुलं छोटी छोटी रडत होती अक्षरशः. घरच्या म्हणजे बायका पण होत्या, त्या पण टीव्ही समोर वगैरे उभ्या होत्या आणि सांगत होत्या की तन्वी जिंकू दे, तन्वी जिंकू दे, प्लीज प्लीज देवा तन्वी जिंकू दे वगैरे. म्हणजे मला हवं होतं, ज्या गोष्टीसाठी मी सारखं घरामध्ये म्हणायची की मला हे जे प्रेम असतं जनतेचं ते बघायचंय. आणि जशी मी बाहेर पडले ना, माझी विनिंग अनाऊन्समेंट जी टीव्हीवर टेलिकास्ट झाली त्यानंतर इतक्या लोकांनी ते व्हिडिओज त्यांचे रील्स वगैरे बनवून टाकलेत. पॅरेंट्सनी तर जितकं टाकलंय लहान मुलांचं की दीदी जिंकणार ना, पप्पा दीदी जिंकणार ना. तर तिचे पप्पा सांगत होते हो बेटा दीदी जिंकणार, तन्वी दीदी जिंकणार. आणि आज मी एक रील बघितली एका छोट्या मुलीची. ती मुलगी म्हणते मला तन्वी दिदीची आठवण येते आणि टीव्हीकडे बघत होती आणि पप्पांकडे जाऊन मिठी मारून रडतीये, मला तन्वी दिदीला बघायचंय, तन्वी दिदीला बघायचंय. आणि तिचे पप्पा सांगतायत तिला बेटा तन्वी दिदी आता नाही दिसणार आहे टीव्हीवरती, आता तिच्या घरी गेली वगैरे, तरी पण ती म्हणतेय तन्वी दिदीला बघायचंय म्हणून. रोहन शेट्टे म्हणतोय तन्वी मॅम बिग फॅन. तन्वी बोलते सर्वांना खोलते. ताई धाकड गल आहेस तू. म्हणजे मला ना सगळ्यात जास्त छान कुठे वाटतंय की लहान मुलं जी आहेत ना, ती ज्या प्रकारे रडतायत ना माझं नाव घेऊन, मला तिथे असं खूप मन जिंकल्यासारखं वाटतंय. त्या लहान मुलांचं, तुमच्या सगळ्यांचं, जे तुम्ही इथे पण आता मला बोलता बोलता मेसेजेस बघता येत नाहीये तुमच्या सगळ्यांचे, पण जितकं तुम्ही लोकांनी माझ्यासाठी केलंय ना, म्हणजे एक गोष्ट नक्की सांगेन तुम्हाला आवर्जून. मी जेव्हा इथून गेले होते तेव्हा माझ्याकडे अशी टीम प्रॉपर काही नव्हती की मला जे असे सपोर्ट वगैरे करतील. आणि मी जेव्हा बाहेर आले, तन्वी आर्मी, तन्वी क्रश, तन्वी नेशन वगैरे इतके मोठमोठे फॅन पेजेस झाले होते. काल मला ना तन्वी नेशन कडून, त्या फॅन पेज कडून इतका मोठा केक आलाय, इतका मोठा, म्हणजे त्याच्यावरती माझा पूर्ण फोटो आहे ट्रॉफी घेतलेला. आणि त्यांनी बुके पाठवला होता, त्याच्यावरती लेटर होतं माझ्यासाठी लिहिलेलं. म्हणजे इतकं प्रेम दाखवत आहेत सगळे माझ्यासाठी. ते तन्वी नेशन कोणाचं, जोचं आहे ना, जो म्हणून आहेत रत्नागिरीचे, त्यांनी ते माझ्यासाठी काढलं होतं. आणि त्या पुऱ्या टीमनी माझी इतकी साथ दिली आहे अहोरात्र मेहनत करून. तसंच मी आल्यानंतर बघतेय इतके फॅन पेज आहेत, मला त्यांची नावं नाही माहिती, पण ज्यांनी कोणी ते फॅन पेज काढलेत ना, मी खरंच सांगते, मी आता तुमच्यासाठी जितकं बोलेन ते खरंच खूप कमी असणार आहे. जे प्रेम तुम्ही मला दाखवलेत, फॅन पेजेस काढलेत. मला आत्ता कळलं, मी गप्पा मारत होते
माझी बहीण वगैरे सांगते, रात्री रात्री झूम मीटिंग्स चालायच्या त्यांच्या, व्हॉट्सॲप ग्रुप बनलेत, फेसबुक ग्रुप बनलेत की आज मी कशी खेळले, आज काय झालं, नेमकं कसं झालं पूर्ण एपिसोडमध्ये, मग आता कशा पद्धतीने सपोर्ट करायचा, कसे रील्स बनवायचे तिचे, किंवा माझी कोणती स्टाईल आजची आवडलेली, हे सगळं चर्चा त्यांची झूम मीटिंग्सवरती वगैरे सुरू असायची. आणि रील एडिट वगैरे सगळं 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 जे काही त्यांनी केलंय, मी स्वतः प्रेमात पडली आहे. ज्यांनी माझे रील्स बनवलेत ना, मी बाहेर येऊन माझ्या स्वतःच्या प्रेमात पडली आहे. खूपच जास्त एफर्ट्स घेतली आहेत माझ्यासाठी. आणि ज्या प्रकारे तुम्ही माझ्यावर प्रेम दाखवलंय, अनबिलिव्हेबल आहे ते माझ्यासाठी, अनबिलिव्हेबल. म्हणजे इतका सपोर्ट तुमचा येईल मला, आणि फायनली माझ्या हातात ट्रॉफी येणं म्हणजे हे स्वप्न फक्त मी एकटी जगले नाही असं मी सांगेन. माझं जे स्वप्न होतं बिग बॉस जिंकणं, हे स्वप्न मी एकटीने नाही बघितलं. तुम्ही सगळ्यांनीच ते बघितलं आणि मला पूर्ण करण्यासाठी मदत केली. हे मला त्याच्यातून दिसून आलं की ज्या प्रकारे मी रील्स बघितले, माझ्याकडे व्हिडिओ आले, लोकांनी फटाके लावलेत माझ्या नावावरती की केक कट करून, तन्वी जिंकली असं बोलून फटाके लावलेत, केक कट केलेत. आणि बापरे, म्हणजे गाड्यांवरती जे काही त्यांनी माझं नाव वगैरे लिहून ज्या प्रकारे त्यांनी सेलिब्रेशन वगैरे केलंय, खूप छान वाटलं, मन भरून आलं. असं एक्सपेक्टेशन्स मी घरी आतमध्ये बिग बॉसच्या घरात बसून केल्या नव्हत्या की इतकं प्रेम मिळणार आहे मला बाहेर येऊन. पण ज्या प्रकारे तुम्ही सपोर्ट केलाय त्यासाठी मी जितकं थँक्यू म्हणेन तितकं कमीच आहे. आणि माझी जर्नी आतली खूप छान होती, खूप छान होती. तू फक्त बिग बॉसची क्वीन नाही आहेस, तू पूर्ण महाराष्ट्राची क्वीन आहेस. 1 क्लिक रिॲक्शन 01. थँक्यू सो मच. मी सगळ्यांच्या कमेंट्स वाचते आता, कारण मी खूप बोलली आहे. कारण तुम्ही सगळ्यांनी तसं प्रेम दिलंच आहे की मला तुमच्याबद्दल इतकं बोलावं लागतंय. त्या प्रेमासाठी, प्रेमाखातर. सृष्टी म्हणतीये, ताई काटा ग्रुपला मिस करते की नाही? हो, मी खूप जास्त मिस करते त्यांना. आठवण येते प्रत्येक गोष्टीची की वेकअप सॉन्ग लागेल आणि आता आम्ही उठू, मग आम्ही पहिल्या आळशासारखे बसू सोफ्यावर, मग बरोबर रेडी व्हायला जाऊ. त्याच्या सगळ्या गोष्टी आम्ही तिथे जगलोय ना. असं नाही की घर सुटलं तिकडून आणि आम्ही आमच्या या घरात आलो म्हणजे तिकडच्या गोष्टी आठवत नाहीत वगैरे. मी सगळ्यात जास्त माईक माझा मिस करते. सारखी हात लावते इकडे, माईकचा लिप ग्लॉस ठेवायची मी, तर ते माईकवरती हात जातोय माझा सारखा की माईक कुठे गेला, अरे बापरे माईकवर बोलायचंय. त्या गोष्टी मिस करते मी. आमच्या गप्पा मिस करते मी, बऱ्याच गोष्टी. बिग बॉसचा आवाज मिस करते मी. ताई तू बिग बॉसची सीझन 6ची क्वीन आहे. अली स्टार वाज. शुभम उपलकर म्हणतायत, विठ्ठल चरणी प्रार्थना केली ताई, विजय होणार. शुभम उपलकर, थँक्यू सो मच. तुम्ही सगळ्यांनी माझ्यासाठी प्रार्थना केली आणि प्रयत्नसुद्धा केलेत की मी कशी जिंकेन, आणि त्यासाठी तुम्ही मला वोट्ससुद्धा केलेत. त्यासाठी सगळ्यांनाच थँक्यू. प्रत्येकाने प्रत्येक देवाला माझ्यासाठी काही ना काहीतरी सांगितलं होतं आणि देवाला केलेली प्रार्थना पूर्ण झाली आहे. तन्वी विनर झाली आहे. थँक्यू सो मच. मिस्टर सेड म्हणत आहेत, अशीच प्रगती करत राहा, स्वामी ब्लेस यू. आणि काय, रोहन शेटे म्हणतात, बिगेस्ट फॅन मॅम. थँक्यू रोहन शेटे. सृष्टी भालेराव, तू खरंच टोळीचा काटा काढला. झाला आता ते टोळीचा काटा वगैरे, जाऊ दे, बिग बॉस संपलं आता काही ते काटा काढला वगैरे राहू दे. झाल्या गेल्या गोष्टी बिग बॉसच्या हाऊसमध्ये राहिल्या. आता छान एन्जॉय करायचं आहे मला. माझं स्वप्न पूर्ण झालं आहे त्याबद्दल. आणि छान इथून पुढे प्रवास होईल तुमच्या सगळ्यांसोबतच माझा, कारण इतकी मोठी मी फॅमिली तयार केली आहे तुम्हा सगळ्यांना घेऊन. आणि तुमच्या सगळ्यांबरोबर मला हा प्रवास करायला नक्कीच आवडणार आहे, कारण तितकं प्रेम तुम्ही मला देताय. आणि
श्रेया पवार म्हणते महाराष्ट्राची क्रश आहेस तू. एक मिनिट हा. एक मिनिट. महाराष्ट्राची. थँक्यू श्रेया पवार. एकदा तो डायलॉग घे ताई, तुझा सिग्नेचर डायलॉग बिग बॉस मधला. तन्वी बोलते फॅन पेज. फरक येते. तन्वी बोलते सबको कोलते आली आहे तुमच्या सगळ्यांसाठी इंस्टाग्रामवर लाईव्ह. चला तर मग गप्पा मारूया. यश कदम 05 म्हणतोय हॅलो मॅम बिग फॅन. विधी शाह ऑफिशियल म्हणते हॅलो मॅम बिग फॅन. वाव. धनु कोळी थँक्यू सो मच. तू प्रे करत होतीस माझ्यासाठी आणि तू रोज 99 वोट्स करत होतीस मला, त्यासाठी थँक्यू. तुम्हा सगळ्यांनाच थँक्यू. ॲक्च्युली तुम्ही सगळ्यांनी माझ्यासाठी इतकी मेहनत घेतली आहे ना, मी शब्दात नाही सांगू शकत. मिस अश्विनी 05 म्हणते मला माहीत होतं दीदी तू विनर असणार म्हणून. अक्षय पावसकर म्हणतायत रत्नागिरीचं रत्न. अश्विनी थँक्यू सो मच. तुला वाटत होतं की मी विनर होणार म्हणून, आणि मी झाली आहे विनर. प्रथमेश इन्फ्लुएन्सर सांगतायत मी तर रोज महादेव मंदिरात जात होतो आणि शेवटी मी उपवास केलेला. ओ गॉड थँक्यू सो मच. उपवास वगैरे केलाय तुम्ही माझ्यासाठी. मी ॲक्च्युली सांगू का, खरं तर हे सगळं जे तुम्ही मला बोलताय, मला असं वाटतंय की मी आता स्वप्नातच आहे की हे जे सगळं माझ्यासाठी बोललं जातंय, तुझ्यासाठी उपवास केला तू जिंकण्यासाठी वगैरे. मला हे सगळं हवंच होतं पहिल्यापासून की माझे फॅन्स असावेत, मला असं प्रेम मिळावं वगैरे. आणि बाहेर आल्यानंतर ज्या प्रकारे आत्ताच तुम्ही शो करताय ना माझ्यावरती तुमचं प्रेम, खरंच मनापासून सांगते खूप भारी वाटतंय मला. खूप भारी वाटतंय तुमच्या सगळ्यांशी असं बोलताना. तुम्हाला ट्रॉफी बघायची आहे, मी ट्रॉफीचा फोटो काढून तुम्हाला पाठवते. माझी ट्रॉफी ॲक्च्युली घरी आहे माझ्या. मी तुमच्यासाठी नक्की ट्रॉफीचा फोटो काढून पाठवेन तुम्हाला. रोहन शेटे मॅम एक ऑटोग्राफ प्लीज. लव यू फ्रॉम डे वन. आय सपोर्ट यू. आय नो यू ओनली विन द शो. स्पार्कल सोल थँक्यू सो मच सपोर्टसाठी. तुम्हाला काही प्रश्न आहेत का माझ्यासाठी? असं म्हणजे मी एकटी इकडून बोलतीये ना, असं म्हणजे काही असेल तर मला विचारा, मी बोलते तुमच्याशी तसं. आसिफ मुलानी म्हणताय तन्वी कोलते तू खूप भारी बोलते. थँक्यू सो मच आसिफ मुलानी. यश कदम हॅलो मॅम बिग फॅन. प्रिया बोंडे म्हणतेय खूप गोड दिसतेय ग ताई. थँक्यू सो मच प्रिया. स्मृती फॅनगर्ल 18 सांगतेय ट्रॉफी दाखव ना ताई. मी ट्रॉफी दाखवते तुम्हाला. माझी ट्रॉफी घरी आहे. मी बाहेर आले होते इंटरव्ह्यूसाठी माझ्या. इथून मी तुम्हाला कॉल केलाय, हे केलंय, लाईव्ह केलंय बोलण्यासाठी. सो मी जशी घरी पोहोचेन तुम्हाला लगेच फोटो काढून पाठवेन ट्रॉफीचा, फक्त ट्रॉफीचा. मी दिवू 0547 म्हणते मला तू खूप आवडते आणि लव यू अनलिमिटेड ताई. एकदा भेटायचं आहे मला तुला. खरंच मला पण तुम्हा सगळ्यांना भेटायला खूप जास्त आवडेल. म्हणजे मी एक्सायटेड आहे तुम्हा सगळ्यांना भेटायला. आणि एक दिवस आपण ठरवू सगळे आणि एक मीटअप ठेवू आणि ज्याच्यामध्ये आपण खूप मजा मस्ती करू, धमाल करू. नक्की आपण भेटू, पण मी नक्की सांगते. साक्षी 1109 म्हणते तू बिग बॉस हिंदीमध्ये जायला पाहिजे तन्वी. ठीक आहे, मी प्रयत्न करेन जाण्याचा. आली ऑफर, मिळाला चान्स तर सोडणार नाही नक्कीच. तुम्हा सगळ्यांची जर इच्छा असेल तर मी जाईन तिकडे. अजून काय आहे?
मानसी सावंत 19 सांगतेय, ताई तू प्रभूला मिस करतेय का? हो, मी प्रभूला मिस करते. मी प्रभूला फोनसुद्धा करते. आमचा फोन होतो, कालच झाला एक फोन. तो येणार आहे या महिन्यात भेटायला मला. राज TF सांगतायत की तू सिद्धिविनायक मंदिरमध्ये जाऊन ये, मी बाप्पाला प्रे केलं होतं. राज .TF, मी नक्की सिद्धिविनायक मंदिरमध्ये जाणार आहेच आहे, पण तू सांगतोयस म्हणून सुद्धा जाते. कारण मी म्हटलंच होतं की मी जेव्हा केव्हा बाहेर पडेन मी सिद्धिविनायक मंदिरमध्ये जाईन म्हणून. काय बरं, ऐश्वर्या विनोद ससाणे म्हणतायत, कॅमेरा फोकसवाला सीन मला खूप आवडला. मला नव्हतं माहीत त्याचं रील एवढं असं मोठं होईल वगैरे, त्यात तो डायलॉग आवडेल तुम्हाला. पण मी बाहेर येऊन जेव्हा ते रील बघितलं, मला पण असं हसायला आलं पहिल्यांदा की माझं काय चालू होतं तिकडे. पण मला पण ते रील खूप आवडली, ज्या प्रकारे एडिट वगैरे केली आहे ना सगळ्यांनी. खूप भारी रील एडिट केलेत सगळ्यांनीच. कॅमेरा फोकस, हिरोईनची एंट्री झाली आहे. बोलले मी तो डायलॉग. निधीताई म्हणते, एक फॅन आहे, त्याने दिवसाला 800 अकाउंट्सवरून वोट्स केलेत तुझ्यासाठी. ओ गॉड, 800 अकाउंटवरून वोट केलेत माझ्यासाठी एका फॅनने. थँक्यू सो मच, थँक्यू सो मच. 800 वोट्स एका फॅनने मला केलेत. मला फॅनचं तर नाव नाही माहिती, बट ज्याने कोणी केलेत त्याला खरंच मनापासून थँक्यू. आणि काय आहे, मृणाल लव्स यू. नेहा नितीन भोसले 02 सांगतायत, मी तुला खूप वोट्स केले पहिल्यापासून. नेहाताई थँक्यू सो मच, तू मला पहिल्यापासून वोट्स केलेस. तुम्ही सगळ्यांनीच मला वोट्स केलेत म्हणून आज कुठेतरी आपल्या सगळ्यांचं हे स्वप्न पूर्ण झालंय. कारण हे स्वप्न माझं होतं स्टार्टिंगला की मी बिग बॉसमध्ये जाणार आणि ट्रॉफी असली पाहिजे. पण ज्या प्रकारे मी बोलले, तुम्ही सगळ्यांनीच वोट्स केलेत, प्रे केले माझ्यासाठी, काहींनी उपवास केलेत, म्हणजे ते तुमचं सुद्धा स्वप्न होतं की ती ट्रॉफी माझ्या हातात यावी वगैरे म्हणून. तर आपल्या सगळ्यांचंच स्वप्न हे आज पूर्ण झालेलं आहे. सई खवळे म्हणतीये, तूच जिंकणार होतीस, आम्हाला माहीत होतं. बरं, थँक्यू. स्नेहल ढेंडे म्हणतायत, डे 1 पासून मला माहीत होतं तू जिंकणार, तूच विनर होणार म्हणून. ओ अच्छा, थँक्यू, तुला असं वाटत होतं. मिस्टर सुजल म्हणतायत, ताई तू खूप खेळली आहेस, व्हेरी स्ट्रॉंग प्लेयर आहे ताई. थँक्यू. मी स्ट्रॉंग खेळले, जिद्दीने खेळले, पण त्या गोष्टीला तुम्ही नोटीस केलं की मी खेळली आहे चांगली, आणि ती गोष्ट लक्षात ठेवून तुम्ही मला सपोर्ट केलात, त्यासाठी खरंच खूप मनापासून थँक्यू. ऋषिकेश भागवे सांगतायत, तन्वी कोलते जे बोलते ते खरं करते. तन्वी कोलते फक्त ब्रँड नाही, फायर ब्रँड आहे. थँक्यू सो मच ऋषिकेश. भोआजराज सांगतायत की पूर्ण सीझनमध्ये फक्त माझी ऑल टाईम फेवरेट होता तुम्ही. अच्छा, थँक्यू सो मच. इट्स तुष म्हणतायत की तू ट्रॉफी नसती विन केलीस तरी तू आमच्यासाठी कधीची विनर होतीस. थँक्यू सो मच. रंजन जाधव म्हणतायत की लव फ्रॉम छत्रपती संभाजीनगर. थँक्यू सो मच रंजन. माझं पण तुम्हाला सगळ्यांना खूप 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 प्रेम. कनिका K221, शेवटी तू आणि आरबीने लाईट बंद केली, ती फिलिंग कशी होती?
मी बोललेच आहे ती फिलिंग कशी होती, तुम्ही एपिसोडमध्ये बघितलं असेल लाईट बंद करतानाची फिलिंग. इमोशनल मुमेंट होता आमच्यासाठी, कारण बिग बॉसचा हाऊस कायम लाईट्सने भरलेलं, झगमगाट होती पूर्ण घरामध्ये आणि रोषणाई म्हणतो एक, ज्या प्रकारची बिग बॉसमध्ये होती लाईट्सची, ते लाईट्स आपल्या हाताने बंद करणं आणि बिग बॉसच्या घराला काळोखात बघणं हे खरंच खूप खूप कठीण होतं आमच्यासाठी. आणि सारखं असं वाटत होतं की नाही बंद करायचे हे लाईट्स, हो बाहेर जायचे पण लाईट्स नाही बंद करायचे, असंच सारखं वाटत होतं. आणि ती एक मुमेंट इमोशनल होतीच, पण दुसरी एक होती मुमेंट जेव्हा बिग बॉस आम्हाला आदेश देऊन बोलले, बिग बॉस शेवटचा आदेश देत आहेत, तन्वी आणि राकेश आता या घराच्या लाईट्स बंद करा आणि घराला ताळा लावा. असं ज्या प्रकारे ते बोलले, शेवटचा आदेश वगैरे जेव्हा ते म्हणतात ना, ऑब्व्हियसली असं शेवट जर कोण म्हटलं की कोणाला चांगलं वाटेल. बिलकुल चांगली फिलिंग नव्हती, बिलकुल चांगली फिलिंग नव्हती. असं वाटत होतं की नको, नाही जायचं आहे बाहेर. आणि बाकीचं मी तर एपिसोडमध्ये बोललेच आहे तुम्हाला. अथर्व मालगुंडे सांगतोय की तू व्लॉग काढत जा दिदू. ओके, मला सवय नाही व्लॉग्सची वगैरे, पण मी तुमच्यासाठी नक्की ट्राय करेन की मी बाहेरच्या जगात कशी असते किंवा कशी राहते याच्या अपडेट्स मी तुम्हाला छोट्या छोट्या व्लॉग्समधून देत जाईन. मला नाही एवढं येत व्लॉगिंग वगैरे करता, पण तुम्ही बोलताय तर मी तुमच्यासाठी का नाही करणार, मी नक्की करणार. एक मिनिट, मला तुमचे खूप सारे मेसेजेस गेलेत ना. प्रतीक्षा पाटील 2704 सांगताय, तुझं ड्रीम होतं ना ट्रॉफी जिंकायची, तसं माझं ड्रीम आहे तुला भेटायचं. खरंच लव्ह यू, बिग फॅन. खरंच आवडतेस ग, प्लीज मला रिप्लाय कर. प्रतीक्षा पाटील 2704, मी तुम्हाला डेट आणि टायमिंग आत्ता नाही सांगणार, आपण कधी भेटू काय भेटू. मी नक्कीच माझं शेड्यूल चेक करेन आणि एक दिवस ठरवेन नक्की. आपला मीटअप मी नक्की ठेवणार आहे. मला सगळ्यांनाच तुम्हाला भेटायला खूप जास्त मज्जा येणार आहे, जास्त आवडणार आहे. सो मी बोलणार आहे माझ्या टीमशी आणि सांगणार आहे की एक ना एक दिवस आपण भेटूयात सगळे. तू चांगलं खेळलीस. ओके, मी फक्त बोलायचं म्हणून नाही बोलत आहे हे की आपण भेटू म्हणून, पण खरंच मला आता ना कसं होतंय, मी बोलतीये आणि बऱ्याच लोकांचे मेसेजेस येत आहेत मला, पण ते मला बोलता बोलता वाचता येत नाही आहेत भरभर. आणि मला तुमच्याशी खूप बोलायचं आहे, माझा प्रवास शेअर करायचा आहे आणि तुमची मतं जाणून घ्यायची आहेत की काय करताना मी कशी वाटले तुम्हाला, किंवा तुम्ही ज्या प्रकारे प्रेम केलं ती तुमची जर्नी कशी होते. कारण मी आतमध्ये बिग बॉस खेळत होते, पण माझ्यासाठी तुम्ही जी आर्मी उभी केली होती आणि माझ्यासाठी जो तुम्ही बिग बॉस खेळत होतात, तर तुमचा पण प्रवास मला ऐकायचा आहे आणि खूप साऱ्या गप्पा मारायच्या आहेत तुमच्याशी. त्यामुळे मला नक्की भेटायचं आहे तुम्हाला. मी तुम्हाला टायमिंग आणि डेट नक्की कळवेन आणि खूप छान बोलू आपण. पृथ्वीराज देशमुख, कॉंग्रॅच्युलेशन्स तन्वीताई, तुला आमच्या फॅमिलीने डे 1 पासून सपोर्ट केला. थँक्यू सो मच पृथ्वीराज देशमुख. अजून काय, एक मिनिट. शिवानी कथळे, ओय क्वीन, हॅलो शिवानी, हॅलो. सॅसी श्रुतिका, कसं वाटतंय आता तुला बाहेरचं प्रेम बघून तन्वी, फेमस झालीस तू आता. मी बोललेच होते माझ्या एवीच्या वेळेसच की मला हे सगळं हवं होतं आणि खरंच म्हणजे बाहेर पडल्या ज्या प्रकारे तुम्ही प्रेम दिलेत ना, मी फेमस झाली आहे असं माझ्या तोंडाने नाही म्हणत आहे, पण मला ज्या प्रकारे तुम्ही प्रेम दाखवताय ते खूप जास्त आवडतंय, खूप जास्त. मिस्टर उत्कर्ष घुमरे, ताई मी पण माझ्या सगळ्या घरच्या आणि मित्रांच्या अकाउंटवरून वोट केले, टोटल 50 अकाउंटवरून वोट केले. थँक्यू सो मच मिस्टर उत्कर्ष घुमरे,
तू माझ्यासाठी वोट्स केलेस. कोकणी ES मी पण खूप सारे वोट्स केले. अच्छा ठीक आहे, थँक्यू. श्रेया पवार, फिनाले टास्क खूप मस्त आणि फास्ट खेळलीस तू. थँक्यू सो मच श्रेया पवार. PR टीम विषयीवर नाही, मला कोणाबद्दल काही असं निगेटिव्ह बोलायचं नाही आहे. झालं बिग बॉस आता. छान प्रकारे माझा प्रवास झाला आहे बिग बॉसमध्ये आणि मागच्या गोष्टी बोलण्यापेक्षा बेटर आहे आता पुढे जे काही होणार आहे किंवा आत्ता जे प्रेम मिळतंय ना मला तुमच्या सगळ्यांकडून, त्याच्यात बोलण्यात मला खूप जास्त मज्जा वाटतेय. तुला एक मिनिट हा, मला वाचायची कमेंट छान आली आहे. 28 सुमित म्हणून आहेत, ते म्हणतात किचन क्वीन, टास्क क्वीन, बिग बॉस क्वीन. थँक्यू सो मच. लिंगायत 6581, आम्हाला तुझा अभिमान आहे तन्वी, तू आपल्या गावाचं नाव जगप्रसिद्ध केलंस. तुझं करावं तेवढं कौतुक कमीच आहे. तुझं पुन्हा एकदा अभिनंदन. थँक्यू सो मच लिंगायत 6581. हो, तुमच्या भावना मला पोचल्या, भापो झाल्यात की मी गावचं नाव मोठं केलं वगैरे. गावाकडून जो काही सपोर्ट आलाय त्यासाठी पण थँक्यू. मला गावातून खूप फोन येत आहेत, माझ्या जिल्ह्यातून फोन येत आहेत आणि खूप साऱ्या गावांमधून मला इतके फोन्स येत आहेत की तन्वीताई तू आमच्या गावी भेटायला ये, तन्वीताई तू आपल्या गावी भेटायला ये, कॉलेजमध्ये भेटायला ये, कॉलेजने पण खूप प्रेम दिलंय तुला वगैरे. तर जसं माझे इंटरव्ह्यूज वगैरे सगळं थांबणार आहे, ते सगळं झाल्यानंतर मी भेटायला येणार आहे माझ्या गावी सुद्धा, माझ्या जिल्ह्यात सुद्धा. आणि जसे तुम्ही मला बोलवणार तसे तशी मी तुम्हाला सगळ्यांना भेटायला येणार. त्याआधी आपल्या सगळ्यांना इकडे भेटायचंय. आणि काय बोलतायत, एक मिनिट हा, खूप फास्ट जात आहेत ना तुमचे मेसेजेस, मला लगेच रीड नाही करता येते. थांब. देवराज 18, दीदी एकदा नेम घे ना प्लीज माझं, प्लीज. देवराज, ओके. हाय देवराज 18, घेतलं मी तुझं नाव. थँक्यू सो मच, मला तू सपोर्ट केलास. एक मिनिट हा, मला कमेंट्स नाही. शीतल विकी, अगं तुझा गेम तुझ्या जीवावर खेळली आहे, तुझं बोलणं, ड्रेसिंग सेन्स. हो, मला कळलं माझा ड्रेसिंग सेन्स वगैरे तुम्हाला आवडला. मी बाहेर आल्यानंतर ऍक्च्युली रील्स वगैरे बघितलं ना, इतक्या रील्स तुम्ही सगळ्यांनी केल्यात माझ्यावरती, माझ्या लुक्सवरती, ड्रेसवरती वगैरे. साडीच्या पण एक वेगवेगळ्या रील्स केल्यात. आणि मी बिग बॉस का बघतो वगैरे या सगळ्याच्या रील्स केल्यात. इतक्या भन्नाट रील्स आहेत. कसं काय तुम्हाला सुचतं एवढं छान छान रील्स करायला? सगळ्या रील्स मला आवडल्यात, सगळ्या रील्स. आणि मला आता मिळाला ना वेळ, मी प्रत्येकाच्या रील्स आरामात बघणार आहे आणि सगळ्या रील्सला लाईक देणार आहे, कारण खूप छान छान रील्स तुम्ही केल्या आहेत आणि मला खूप जास्त आवडत आहेत त्या रील्स. आणि नाही, मला मागच्या गोष्टींवरती नाही बोलायचं, मला पुढच्या गोष्टींवरती आता बोलायचंय, तुमच्याशी बोलायचंय. मागच्या गोष्टी, जुन्या गोष्टी नाही बोलायच्या काहीच. आणि हो, मी लालबागच्या राजाला सुद्धा येणार आहे रुद्रा. तर आता खूप वेळ झालाय, आता मला तुम्हाला सगळ्यांना बाय बोलावं लागणार आहे. मला कळतायत तुमच्या भावना, तुम्हाला सगळ्यांना माझ्याशी बोलायचंय, मला पण तुमच्या सगळ्यांशी बोलायचंय, पण बोलता बोलता सगळ्यांचे मेसेजेस माझ्याकडून मिस होत आहेत. आणि तुम्हाला पटकन असं वाटू शकतं की माझा मेसेज नाही का वाचला, माझी कमेंट का नाही वाचली वगैरे. तर कोणी वाईट वाटून घेऊ नका, सगळ्यांच्या कमेंट्स मला वाचायच्या आहेत.
पण प्रॉब्लेम असा होतोय तुम्हाला उत्तर देता देता बाकीच्या 10-12 कमेंट सुटून जातात. त्यासाठीच म्हणतेय, सगळ्यांशी गप्पा मारण्यासाठी आपण एक दिवस भेटूया. आणि सॉरी कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर. आत्ता मी कोणाची कमेंट नसेल वाचली किंवा कोणाचं नाव नसेल घेतलं तर. पण तुम्हा सगळ्यांचं मनापासून कौतुक करते मी आणि प्रेम दिल्यासाठी आभार व्यक्त करते. आणि आता तुम्हाला मला बाय बोलावं लागेल. खूप जीवावर आलंय मला बाय बोलायला, कारण मला तुमच्याशी खूप बोलायचंय. मी खूप बोलते आणि खूप बोलायचंय मला तुमच्याशी, पण हीच ती वेळ, हाच तो क्षण. आता मला बाय करावं लागेल तुम्हा सगळ्यांना. आय लव्ह यू ऑल. आय लव्ह यू माय तन्वी फॅमिली. सगळ्यांना मनापासून थँक्यू. आय लव्ह यू. बाय.